हे सगळं पाहून तर माझी तळपायाची अगदी मस्तकात गेली होती. आता कशामुळं काय ते चला पुढं सांगते. तुमच्याकडे जर ह्या गोष्टी काही सोल्युशन असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता कोणत्या गोष्टी सोल्युशन चला दाखवते. दरवेळी आम्ही बाहेर जाताना किंवा गावाला जाताना सगळी झाडं आतमध्ये ठेवतो, कारण मला माहीत होतं कबुतरांना घाण करतात. पण ह्यावेळी ना ठेवायचंच विसरलो. आल्याच्यानंतर पाहिलं तर ब्रह्मकमळ आणि कोरपडीवरती एवढी कबुतरांनी घाण केली होती ना, की ती मला ना धुवून काढायला लागणार होती. पानं तर काय मी तोडून टाकू शकत नव्हते ब्रह्मकमळची. मग काय मी पाणी घेऊन आले आणि माहीत नाही कबुतरं कोणत्या जन्माची दुश्मनी काढतात माझ्यासोबत आणि माझ्या झाडांसोबत. मला ना खूप ह्या पक्ष्याचा राग येतो आणि मला अजिबात आवडत नाही. मी ना हे सगळं पाण्याने स्वच्छ करून काढलं आणि कोरपडीवरचं तर निघत नव्हतं. पाणी टाकून टाकून त्या कुंडीमध्ये ना एवढं पाणी झालं ना, की ती कोरपड जी आहे ना ती मुळासकटच उपटून आली. पण काय ही उपटलेली कोरपड ना मी परत त्याच कुंडीत ना व्यवस्थित लावून दिली. आता यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे गॅलरीला जाळी टाकून घेणं. पण 3,000-4,000 रुपये खर्च सांगितला आहे जाळी टाकण्याचा. आता मला कळत नाही ह्या कबुतरांना ना मी काय करू? कसं ह्यांना हँडल करू आणि कसं यांना इथून हुसकू? कारण ते ना येऊन एवढं खराब करतात ना गॅलरी, की काही विचारूच नका. तुम्हाला जर का काही उपाय माहीत असेल ना, तर मला नक्की कमेंट करा. चला बाय.